डेंग्यू, मलेरिया हे आजार ऐकतानाच भीती वाटते ना, कारण यात प्लेटलेट झपाट्याने कमी होतात, ज्याच्यामुळे थकवा येतो, चक्कर येते, भूक लागत नाही आणि अनेकदा पेशंट दगावू शकतो. प्लेटलेट्स रक्तस्राव थांबवण्याचं काम करतात. प्लेटलेट्स कमी झाल्या तर रक्त गोठण्याची क्षमता कमी होऊ शकते आणि इंटरनल ब्लिडिंगचा धोका वाढतो. डेंग्यू, मलेरिया सारखे विषाणू बोन मॅरोवर हल्ला करतात, जिथे नवीन प्लेटलेट तयार होतात. पण यामुळे जुन्या प्लेटलेट्स नॅचरली मरतात, पण नवीन प्लेटलेट्सही तयार होत नाहीत. त्यामुळे आपली इम्युनिटी वीक होत जाते. निरोगी माणसाच्या रक्तात सामान्यतः 1.5 लाख प्लेटलेट्स असतात, पण डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारात त्या 80,000पेक्षाही कमी होऊ शकतात. मग प्लेटलेट वाढवण्यासाठी काय करायचं? पपईपेक्षा पपईच्या पानांचा रस प्लेटलेट वाढवण्यासाठी गुणकारी असतो. शिवाय पपईची पानं सहज मिळतही नाही. आपल्याला त्याचा योग्य डोसही माहिती नसतो. म्हणूनच आम्ही घेऊन आलोय प्रूव्हन आणि टेस्टेड पितांबरी पपया टॅबलेट. या शुद्ध पपईच्या पानापासून तयार केल्या आहे. ही एक टॅबलेट 600 मिलीग्रॅम असून यातून तुम्हाला पपईचा एक्झॅक्ट डोस मिळेल. डेंग्यू, मलेरिया बरोबरच कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये सुद्धा प्लेटलेट्स कमी होतात, ज्या वाढवण्यासाठी पपया टॅबलेट्स उपयुक्त ठरू शकते. यातील अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीजमुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते. यातील पेपिन सारखे एन्झाईम्स पचन सुधारण्यासाठी मदत करतात. प्लेटलेट वाढण्यासाठी साधारण 3-4 दिवस लागतात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने दररोज जेवणानंतर 2 गोळ्या घ्याव्यात. या टॅबलेटचे काही साईड इफेक्ट्स होत नाहीत. दर महिन्याला साधारण 1,500 लोक याचा वापर करतात आणि त्यांना उत्तम रिझल्ट मिळाले. तेव्हा प्लेटलेट्स कमी झाल्या तर घाबरायचं कारण नाही. प्लेटलेट बूस्टर पितांबरी पपया टॅबलेट तुमच्या सोबत आहेच.